रवींद्र चव्हाण यांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडले। त्यानंतर निलेश राणेंचा हा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जात आहे। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणे यांनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांच्या घरी नितेश राणे यांची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावरती निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील रवींद्र चव्हाणांसोबत माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांचा हा आरोप। राम खाडेंनी सुरेश धस यांच्या विरोधातले घोटाळे आता बाहेर काढले। देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढला, त्यामुळे माझ्या पतीवरती हल्ला। राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांचा हा आरोप। राम खाडे हल्ला प्रकरणामध्ये जी चौकशी करायची ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका। सुरेश धस यांचं हे प्रत्युत्तर। संतोष बांगर यांनी 50 खोके घेतले। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा बांगर यांच्यावर आरोप। लोक विसरले असतील तर त्यांना आठवण करून द्यावी लागते, मुटकुळेंचा टोला। आयआयटी बॉम्बेवरील वक्तव्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र। मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचं म्हणत नाईकांकडून जितेंद्र सिंह यांना वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन। दुबार मतदारांना मुंबई महानगरपालिका नोटीस देणार। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील। 11 लाखांहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदीही तपासणार। पाकिस्तानात आणीबाणी लागण्याची शक्यता। इम्रान खान यांना भेटू न दिल्यानं खैबरचे सीएम आक्रमक, तर इम्रान खानला जेलमध्ये मारल्याचा अफगाणी मीडियाचा दावा। अदियाला जेलनं फेटाळला।